सर्वोच्च न्यायालयानं शिक्कामोर्तब करूनही तावडे हॉटेल परिसरातील 158 एकर जमिनीवरील अतिक्रमणांसमोर महापालिका प्रशासन हतबल झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. सामान्यांच्या झोपड्यांवर बुलडोझर चालवणारे प्रशासन मोठ्या बेकायदेशीर बांधकामांवर मात्र नोटिसांचा खेळ करत वेळकाढूपणा करत असल्याचा गंभीर आरोप करण्यात येतोय. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेतील स्थायी समिती सदस्य आणि गटनेते इंद्रजित बोंद्रे, प्रतिज्ञा उत्तुरे, प्रवीण केसरकर, प्रतापसिंह जाधव, अमर समर्थ, सुभाष बुचडे आणि प्रवीण सोनवणे यांनी 5 मे रोजी निवेदनाद्वारे महापौरांच्याकडे विशेष सभेची मागणी केली होती. आज सकाळी प्रत्यक्ष भेट घेऊन पुन्हा स्मरणपत्रही देण्यात आलं. कोल्हापुरातील जनतेच्या भावनांचा विचार करून ही विशेष सभा तात्काळ घ्यावी अशी मागणी देखील विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी केली. महापालिका अधिनियम प्रकरण 2 कलम ड अन्वये स्थायी समिती सदस्यांच्या 4 किंवा 4पेक्षा जास्त सदस्यांनी जनरल बॉडीच्या 20 किंवा 20पेक्षा जास्त सदस्यांनी मागणी केल्यास अशी विशेष सभा घेतलीच पाहिजे असा नियम आहे. महापालिका अधिनियमात तरतूद आहे. या संदर्भानं गेल्या 2 दिवसापूर्वी आम्ही माननीय महापौर साहेबांना निवेदन दिलं आणि आम्हाला अपेक्षित होतं की 3 दिवसाची त्याला नोटीस पिरियड असतो आणि या गांधीनगर तावडे हॉटेल या विषयावर विशेष सभा लागेल. पण ते आज रोजीपर्यंत आम्हाला काही त्या संदर्भातलं कळलेलं नाही किंवा सभेची नोटीस निघाली नाही. म्हणून आज आम्ही परत दुसऱ्यांदा स्मरणपत्र माननीय महापौर साहेबांना देण्यासाठी आम्ही सदस्य गेलो होतो. आम्ही महापौर साहेबांना सांगितलेलं आहे. महापौर साहेबांनी सांगितलं माझी इच्छा आहे पण मला आमचे नेते मंडळी काय लावू देत नाहीत असा जाहीर खुलासा देखील त्यांनी या ठिकाणी सांगितला. तरीसुद्धा मग आम्ही त्यांना सांगितले आणि त्यांना कोणतरी कायदेशीर असं आहे की घेतलीच पाहिजे असं काय नाही, नंतर घेतली चालत्या. पण त्यांना आम्ही कायद्यातल्या तरतुदी सांगितल्या त्याप्रमाणे त्यांनी आज सांगितलेलं आहे. संवेदनशील विषयावर आज कोल्हापूरकर ह्या सगळ्या विषयाकडे गांभीर्यानं पाहत आहेत. कोल्हापूर शहराच्या नागरिकांना एक न्याय आणि त्या अतिक्रमणधारकांना एक न्याय का असं प्रश्न उभा राहिला असताना त्या संदर्भातली सांगोपांग चर्चा सभागृहात झाली पाहिजे आणि या संदर्भातला कशा पद्धतीनं पुढे गेलं पाहिजे ह्या संदर्भातला एक निर्णय सभागृहासमोर आला पाहिजे. म्हणून ही विशेष सभा होणं गरजेचं आहे. आणि त्याला प्रिंट मीडियामध्ये गेले 2 दिवसात वेगवेगळ्या पत्रकामधनं काही कारभारी असा काम करल्यात, काही कारभारी त्यामध्ये काहीतरी डल्ला मारण्याचा प्रयत्न करल्यात. अशा वेळेला सगळ्या सभागृहाकडे बघण्याची संशयाची नजर नागरिकांची झाली असताना अशी विशेष सभा होणं अत्यंत गरजेचं आहे. आमच्या काँग्रेस आघाडी आणि शिवसेना आघाडी उद्धव ठाकरे गटाची आमची मागणी आहे, कायदेशीर मागणी आहे आणि त्या संबंधीची सभा झालीच पाहिजे. या संबंधाचा आम्ही आज पण स्मरणपत्र माननीय महापौर साहेबांना दिलेलं आहे आणि ती सभा त्यांनी घ्यावी ही आमची आग्रहाची मागणी आहे. मात्र हे प्रकरण सध्या सर्किट बेंचमध्ये न्यायप्रविष्ट असल्याचं कारण देत महापौर रुपाराणी निकम यांनी विशेष सभा घेण्यास नकार दिलाय. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर प्रशासनाकडून कारवाई अपेक्षित होती. मात्र सर्किट बेंचमधील सुनावणीमुळे ही प्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. या विषयावर स्वतंत्र विशेष सभा घेण्याऐवजी आगामी सर्वसाधारण सभेत सविस्तर चर्चा करून निर्णय घेणं अधिक योग्य ठरेल असंही महापौरांनी पत्राद्वारे कळवलंय. सर्वसाधारण सभेत यावर स्वतंत्र वेळ देण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान शहरातील अतिक्रमण आणि बेकायदेशीर बांधकामांच्या मुद्द्यावर राजकीय वातावरण तापलं असून आता आगामी सर्वसाधारण सभेकडे सर्वांचं लक्ष लागलंय.